आपलाच घर समजा. हाय मी तुझं नाव बोल. स्नेहल आणि हा अगस्त्य. देखो अपना यूट्यूब चैनल है. हो पाजी. तू कुछ बोलना चाहते हो? बस जी बहुत लाइक शेयर करो अपने रजनीकांत भाई को फॉलो. अरे रखता अरे को देख के कुछ याद आया ये डॉल को देख के. सोन मायकर. पुन्हा एकदा स्वागत आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम ग्रेट पंजाब. काय मॉर्निंग आहे यार, जबरदस्त. सब्जी भी है. सब्जी और पराठे. भाजी बनाया है पालक का. आता आम्ही आलोय चंदीगडला. आपली बस तिथं लागलेली आहे. तिथे एक रॉक गार्डन आहे, फ्लावर गार्डन आहे, ते एक्सप्लोर करायला आलेली हो. काल होली खेळून खूप एन्जॉय केला, खूप मजा केली. तर आता तिकीट काढून तिथून एंट्री आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. पण चंदीगड फर्स्ट इम्प्रेशन फुल क्लीन सिटी आहे. एंट्री आहे रॉक गार्डनची. तर आता इथं फोटोग्राफी चालू आहे आपली. लगभग यहाँ से ना 11:15 वाजले सकाळचे. आता एक्सप्लोर करायचं आतमध्ये. असंच चालत होतं. तर अजून एक युट्यूबर भेटला, तर भावाला विचारलं. भाव बोलतो माझा एक चॅनल आहे. तर आमचं कोलॅबरेशन झालं. मी त्याच्या व्हिडिओमध्ये, तो माझ्या व्हिडिओमध्ये. माझा युट्यूब चॅनल नाव आहे. फर्स्ट ऑफ ऑल माझं नाव शिवायदत्त आहे आणि मी पूर्वी पनवेल राहतो. पनवेलला आपला महाराष्ट्रापासूनच आहे. तर इथं त्यांचं आणि चॅनलचं नाव आहे. माझं युट्यूब चॅनल नाव आहे शिवायदा मोटो ब्लॉगर. इथं नाव येणार. सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि ट्रॅव्हल व्हिडिओज आहे आणि अमृतसरला, चंडीगडला डिफरंट व्हिडिओ टाईप का. मोटो- माझा भाऊ आहे. मोठो माझा चॅनल मोटो ब्लॉग्स आहे. बाईक रायडिंग जी. वरती येतो. तर भावाचा पण ते सेमच आहे. जी सर. गार्डन एवढं मोठं आहे की तिथं जाऊ असं होतं. तर बघायला खूप मजा येते. वॉटरफॉल आहे एक तर छोटासा बनवलेला आर्टिफिशियल. अरे खूप मोठा वॉटरफॉल आहे रे. या रॉक गार्डनची अशी इन्फॉर्मेशन आहे की आता इथे हर एक प्रकारचे वेगळे वेगळे दगड आहेत. खूप सुंदर आहे. हे बघा ना, इथं फोटो सेशन वगैरे करू शकतात. पण आपली पब्लिक तिथं आहे, तिथं फोटो काढते. अजून एक हे आहे. हा मला वाटत नाही एक व्हिडिओमध्ये होईल. ह्याचे 2 पार्ट तरी बनवायला लागेल मला, असा डाऊट येतोय. एडिटिंगमध्ये बघू, एडिटिंगमध्ये कसं होईल. पण मस्त व्ह्यू आहे. आत्तापर्यंत गार्डन मस्त गार्डन आहे. खूप सुंदर आहे. वेंटेज असं वाटतं की कुठेतरी आलो एक्सप्लोर करायला. फोटो शूटिंगसाठी एक नंबर आहे, किंवा प्री शूटिंग आपले वेडिंग शूटिंगसाठी एक नंबर आहे. आता तिथं होती, तिथून फिरून इथं आली. अजून ही दुसरी साईड आहे. तर पुरा असं युटर्न करून केली नाही त्या लोकांनी. पंजे पण केलंय, रापचिक केलंय भाई. पण एवढं झिकझॅग आत इथून तिथून एकदम कप लेन. असं वाटतं की कोणत्या किल्ल्यामधून किंवा कोणत्या डोंगरामधून चाललोय मी. लागला एवढा चष्मा लावून बोललाय, बघायचं नाही. लागला डोकं कुठं फुटला. अरे रक्त आलं रे, रक्त आलं. ह्याच्यामध्ये मागशी पडली तरी मरणार नाही. एवढं डीप आहे बघ ना. पण पैसे टाकले आतमध्ये. 10ची पण नोट आहे बघा ना. हे प्लेट्स तोडून बनवलेले प्लेट्स असतात ना, घराचे काचेचे प्लेट्स, ते तोडून इथं कोलीने लावली नाही. कारण का इथं रॉक गार्डन बोलले तो. पण हे डोकं भाई डोक्याला लागते. रॉक गार्डन बोलले तो हर एक प्रकारचे रॉक काही असो. आणि इथं काय सीन आहे. इथं बघा सर्व बाहुली बनवून ठेवली नाही. हे बघ हर एक प्रकारचे दगडीनी
ब्लाऊज बोलतात रे, बाहुली डॉल्स बनवले. जसं पुढे चालले तशी एंट्री अजून नॅरो नॅरो होत चालले, छोटी छोटी होत चालले. अच्छा बार्गेस करा रहे लोग. हा पुरा फिल्म सिटी वाटते रे इथं. हा पाण्याचा आवाज ऐकून फुल एकदम पावसावाली फिलिंग आली. असं वाटतं डॅमवरती कुठं धबधब्यावरती आलो. मी पहिला विचार केला जे मेन पार्ट आहे ते सर्व टाकीन. असा प्रॉब्लेम आहे, आता पुरा व्हिडिओ टाकायला लागला आपल्याला. मोठा मोठा एक पण काट करायची गरज नाही, कारण की एवढं सुंदर नजारे आहेत बघा ना. जिथपर्यंत नजर नाही तिथपर्यंत. आणि सर्व आर्टिफिशियल आहे, सर्व बनवलेलं, असं काय नॅचरल नाही आहे. अरे भाई हा व्ह्यू तर एकदम वेगळाच आहे. एकदम वाटतंय जंगलामध्ये आलो. यस यस यस. प्रॉपरली पंजाबची राहणार आहे. आम्हाला हे पंजाबी शिकवणार आता. पंजाब शिकवणार. जे मला भाऊ आहे भाऊ. ए ताईच्या माझ्या. पॅसेज मध्ये बनवलंय. हे एक्झिट देऊन दुसरं एक्झिट. तर हे चौथ्या पॅसेजमध्ये लोकांनी ॲक्वेरियम बनवलं इथं. मस्त केलंय हे बघा. फिशेस. हे पुरं तिथपर्यंतच ॲक्वेरियम. इथं लिहिलंय ओनली 3 टाइप्स. तर मी आता हे करायला जात होता 1 2 3 असा टॅप करायला जात होता, पण 3 टाइप्स बोलले ना, तर 1 2 हे 3 नलवाले. आता इथं काय भेटलं? इथं काय? हा अरे इधर हे मिरर मिरर मैजिक मिरर. ये वृत्ति कुठे आहे? आपको दिख रहा है कि नहीं पता नहीं. आधा चेहरा आधा छोटू मोटू लग रहा हूँ मैं. हे मला वाटतं हे लास्ट पॅचेस आहे. हे पुरं तिथपर्यंत लास्ट पेज आहे. पण एकच गोष्ट बोलू शकतो, इथं प्री शूटिंग ऑन शूटिंग मूवी शूटिंग हे सर्व साठी बेस्ट आहे. पण वन टाइम विजिट करू शकता आयुष्यामध्ये. तुला कसं आवडलं ते सांग. गार्डन खूप भारी आहे, मस्त आहे. आणि मस्त सर्व भारी भारी आहे, लय भारी. मजा आली खूप. इथं झुल्ले वगैरे ठेवले पण नाही. झुल्ल्याचे फोटो स्टेशन वगैरे मस्त होते. खूप इंटेरियर बनवलेलं आहे. पहिल्या जमान्यामध्ये कसं होतं ना तसं बनवलं इथं बघ. पहिला कसं राहायचे गावखेड्यामध्ये. इथं स्कूल चालू आहे, पाठशाला. इथं युजल असं होतंय की कोण माणूस कोण पुतले, कारण की एवढ्या बनवून ठेवले ना कधी कधी. आता मगाशी मला वाटलं पुतला आहे. बाबाजी बेटे यहाँ पे बाबाजी बसले तर. आणि मंदिर काहीतरी असं एकदम सीन केलंय. को देख के कुछ याद आया ये डॉल को देख के? शोन मायकल. चला आता इथून आम्ही एक्झिट केले बाहेर.
बाहेर जायचं इथून. हे सर्व संपलं. खूप मोठं होतं, लिटरली एक्झॉस्ट झालो आहे मी चालून तर बाहेर जायचं. आपल्या इथं मुंबईला 3 तारखेलाच होली झाली, पण आज इथं होली होते कारण का 11 एक दिवस नंतर करतात पंजाबमध्ये. तर ग्रहण होतं त्याच्यामुळं केली की माहिती नाही, पण सर्व काल कोणीच नाही केला ना, आज सर्वीकडे होली खेळतात. दुपारचे लगभग वाजले तात 2:15, 1:30 वाजले, 1:30, 2:15 झाले होते माहिती नाही. तर आम्ही आता आहे चंदीगड सिटीला. चंदीगड सिटी खूप मोठी आहे, चांगली आहे, क्लीन आहे एवढं बोलू शकता. पण चाले इकडची माणसं खूप ॲरोगंट आहेत, खूप घमंडी आहे. कारण का मी 2-3 भेटलो ना स्वप्नील, त्याला 3 पण घमंडी निघाले. आमच्यानी कोण नाही. तर सिटी चांगली आहे, व्हिजिट करू शकता, पण इकडची माणसं बरोबर नाही. इकडची आपल्या मुंबईमध्ये कुणाला आहे तरी बोललं तर घरपर्यंत सोडून येणार. पण इथं चंदीगडमध्ये नाही, पण पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये भाई त्यांच्या घरात जाणार फ्रेंडली, सावरे पाजी. चंदीगड क्लीन सिटी, पण मुंबईला कम्पेअर केली ना, मुंबई लई चांगली आहे आपली. चंदीगड अपडेट. चंदीगडला सेकंड स्पॉटला आलो आम्ही एक्सप्लोर करायला. रोज गार्डन कारण का इथं फ्लावरचे सर्व प्रकारचे हे आहेत. गार्डन खूप मोठं आहे, जसं बघू शकता तुम्ही. आता इथं एंट्री आहे, एंट्री बघा फ्री आहे की तिकीट आहे. लास्ट प्लेसवरती एंट्रीची तिकीट होती रॉक गार्डनची. आता याची एंट्री आहे की नाही माहिती नाही. रोज गार्डनमध्ये मला असं वाटलं की पुरे बगीचा असते असे मोठे मोठे रोज, पण एक्सपेक्टेशन काय होती, हां तेच ते काय होती आणि काय निघाले. असं नाही की रोज नाही आहेत, पण नाच्या पण बरोबर आहेत. बघा ना, इथं मला वाटलं वेगळे फ्लावरचे आहेत, पण नाही, रोजच आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आता किती प्रकार आहेत देवाला माहिती भावा. आत्ता थोडी पुढे गेला मिक्सर. मिक्सर चालू कर. मिक्सर. नो डाऊट गार्डन खूप मोठं आहे, तिथपर्यंत पाठपर्यंत आहे, पुरं एवढं खूप मोठं आहे. छान गार्डन आहे, काही इश्यू नाही. पण चंदीगडमध्ये मी एक आता रिसर्च केली तर ह्या इथे 60% लोक आहेत ना लय पैशावाले आहेत. पण चंदीगड बोलते, चंदीगड खूप महाग सिटी आहे, मुंबईपेक्षा महाग आहे इथे. भैया डिस्काउंट देगा ना, हेल्प करेगा तो. हाँ हेल्प करेगा तो डिस्काउंट देंगे ना. संध्याकाळचे लगभग 5 वाजले जात. आता इथे एक लेक आहे वरती, या सीड्या क्रॉस करून आम्हाला वरती लेक बघायला हो सगळं. बॉटिंग पण करू. लेक बाकी पॉवरफुल आहे बाबा, जिथपर्यंत नजरचा जिथपर्यंत आहे. मोठी आहे लेक. तिथं थोडं वॉकिंग करून आपल्याला तिथं जायचं बोटिंग करायला. आम्ही तिथं पाठी गेलेलो बोटिंगला. जसं बघतो बोटिंग चालू आहे तिथं. पण त्या बोटिंगचं असं कंडिशन आहे की त्यांना कार्ड करायला लागतं त्यांचं डिपॉझिट ठेवून, आणि 6 वाजता बंद होतं. आता वाजले तास 5:40, तर 20 मिनिटामध्ये काय बोटिंग करणार, त्यांनी सर्व बाहेर काढणार. तर बोटिंगचा प्लॅन चोकडी झालेला आहे इथून. आम्ही जिथं राहतो पंजाबला, पगवारा असं काहीतरी नाव आहे. तिकडची माणसं भाई हॉस्पिटॅलिटी एक नंबर आहे पंजाबची. पैसा वसूल आहे पंजाबला. तर मी दुसऱ्यांदा नक्की येईन, पण आता बाईकवरती येईन, ट्रेननी नाही येणार. ट्रेननी वाट लागले रे, आता खूप टायर पण झालो आहे. पहिले होत मेरा तराना हो नहीं, इन झुकती पलकों के सिवा दिल का ठिकाना और नहीं. जचता